हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. तर आता बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, की मान्सून येत्या काही तासात धडकणार आहे. तर काय राहणार सर मान्सूनविषयी आता अपडेट? मान्सून उद्याच्याला 17ला धडकणार आहे. हो, उद्या सकाळपर्यंत. उद्या सकाळपर्यंत. हो, 24 हो. तासात. जसं की तुम्ही मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, 17 तारखेला मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे, म्हणजे धडकण्याची शक्यता आहे. तर काय राहणार सर आता पुढील अपडेट? आता 17 मेला तिथं उद्याच्याला हो, अंदमान बेटावर मान्सून दस्तक देईल. हो, बरोबर. मग तिथून ते काय होतंय पुढचा प्रवास सुरू करते. हो, बरोबर. मग पुढचा प्रवास सुरू केल्याच्या नंतर काय होतंय जवळपास केरळकडे यायला हं, 10 दिवस येतात. 10 दिवस. केरळ यायला 10 दिवस लागतात. हो, मग केरळला 26, 27, 28च्या दरम्यान केरळ येईल बघा. हो, बरोबर. मग 26, 27, 28ला केरळ आला की मग तिथून पुन्हा 5-6 दिवस आपल्या महाराष्ट्राकडे यायला लागतात. 5-6 दिवस महाराष्ट्रात यायला लागतील. म्हणजे सर हं. महाराष्ट्रात किती तारखेच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे? मग ते 5-6, 7 जूनच्या दरम्यान मी म्हटलं तर पहिलं तसं हो, 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 बरोबर. 5-6, 7 जूनला. 5, 6, 7 जूनला समजा. हो. हो. मात्र सर पावसाविषयी काय अपडेट राहणार आता? आता सध्या आता वारं सुटणार आहे आता ह्या 2-3 दिवस. हो, बरोबर. म्हणजे 22 तारखेपर्यंत असंच वारं राहील. 22 तारखेपर्यंत. 23ला वारं बंद होईल. हो. मग 23 पासून पुन्हा राज्यात मान्सून पूर्व पाऊस सुरू होईल. मग पण ते पश्चिम महाराष्ट्राकडेच जरा जास्त राहील ते. हो का? कोकण घाटमाथ्यावर. हां, हां, हां. हो. मात्र सर शेतकऱ्यांना पावसाची गरज होती. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची वाई केलेली आहे, त्यांना मशागत करण्यासाठी पावसाची गरज होती. तर ते आपल्याला शेतकरी फोन करत होते, की पाऊस म्हणजे मशागतीजोगता पाऊस राहणार का? ते मग शेवटच्या आठवड्यात येणार आहे ना. शेवटच्या आठवड्यामध्ये. म्हणजे तेच 27-28च्या नंतर समजा. हो, 27-28 पासून मग जोरदार पाऊस पाहायला मिळेल का आपल्याला? हो. मात्र सर जिल्हे कोणकोणते राहणार? त्याच्यात जास्त ना पश्चिम महाराष्ट्राचाच आधी पाऊस पाहायला भेटणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मग ते सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर, हो, कोल्हापूर, हो, पुणे, हो, बीड, लातूर, धाराशिव, लातूर, नांदेड हो. ह्या पट्ट्यात जास्त पाऊस पाहायला भेटेल. हां, समजा आपल्याला या पट्ट्यातनी जास्त पाऊस पाहायला मिळेल. तिकडंच हो. मात्र सर आता हे 22 पासून मग कोणकोणत्या जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे? 23च्या नंतर हो ते तिकडंच समजा पश्चिम महाराष्ट्राकडंच. पश्चिम महाराष्ट्राकडेच समजा. आपल्याकडे नाही येते पाऊस जास्त अवकाळी. हो ना? तिकडे पडेल. मात्र हे गरमीची लेव्हल आता खूप वाढलेली आहे. तर शेतकरी फोन करत होते, की गरमीची लेव्हल कधी कमी होणार? गरमी आता वारं सुटणार आहे त्याच्यामुळे आजपासून. हो, आपल्याला वाऱ्याचा वेग कालपासून प्रचंड पाहायला मिळत आहे. हो. हो. मात्र आता उन्हाची तीव्रता कमी होणार मग आता पुढील 2-4 दिवसामध्ये. हो. वारं सुटणार आहे त्याच्यामुळे ना हां. आता गरमी बंद होईल सध्या. हो, हो. हो. मात्र सर काय अपडेट राहणार शेतकऱ्यांसाठी सविस्तर? शेतकऱ्यांना आता मी बऱ्याच भागात फिरतो. दररोज आज जालन्याकडे गेलतो. शेतकऱ्याची कामच आटवायची राहिली. हो, कामं बरोबर आहे. करून घ्यायला पाहिजे लवकर शेतातली. हो, पाऊस येतोय पण आपण आपले कामं शेतात तयार नसलं तर काय पेरताना पाऊस आला अचानक तर. हो, हो, बरोबर आहे. मात्र शेतकऱ्यांनी आता शेतीची कामे करून घ्यायला पाहिजे. हो. हो, मात्र सर आता किती दिवस पाऊस राहिला समजा आपला हे पेरणीचा पाऊस कधी येणार? जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार. मी पहिल्यांदाच म्हणलो 5-6 जूनला यावेळेस वेळेवर पाऊस येईल. हो, वेळेवर पाऊस येणार असं तुम्ही सांगितलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. हो. हो. आणि तुम्ही जे मान्सूनविषयी अपडेट दिली होती ते सुद्धा सत्यातनी उतरलेली आहे. मी म्हणत होतो ना 13 ते 17च्या दरम्यान मान्सून दाखल होईलच हो, म्हणत हो, होतो. हो, बरोबर आहे. आणि आता अंदमानातनी मान्सून दाखल सुद्धा झालेला आहे. हो, उद्याच्याला बघा ना सकाळच्याला दाखलच आहे. हो. पहाटे. हो, उद्या दाखल सकाळी. झालेला आहे मात्र न्यूजच्या माध्यमातून अजून जाहीर करण्यात आलेलं उद्या नाही अजून. सकाळी करतील म्हणजे कारण की ना एक दिवस आणखीन करता येत नाही त्यांना. आधी हो. पाऊस पडू द्यावा लागतो तिथं. हो, हो, बरोबर आहे. हो. मात्र शेतकऱ्यांसाठी सल्ला काय राहणार पुढील 8-10 दिवस? शेतकऱ्यांना फक्त आता कामं करून घेणं सगळ्यात महत्त्वाचं हो. मात्र शेतातले. हो, मात्र ज्या शेतकऱ्यांची ज्वारी, हळद वगैरे जे काही राहिलेली पिके असेल ते गोळा करून, हो, जमा करून हो, ते घरी आटपून घेणं आता भुईमूग काढणं चालू आहे ते आता त्यांनी गडबड करून काढून घ्यायला पाहिजे. हो, आता हे 10-12 दिवसच आहेत आता शिल्लक. हो, बरोबर आहे. मात्र एकदा जर पावसाला सुरुवात झाली तर मग पाऊस थांबणार का? मग हा थांबत असेल पुन्हा नंतर. हो, मात्र जोरदार पाऊस राहणार पण शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये बी कामे करण्यासाठी वेळ मिळेल. हां, ते कामे करायला वेळ भेटेल. हो, बरोबर.
मात्र सर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन जाणार का या वर्षी? जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्यांच्या. सगळ्यांच्या होणार? हो. हो. बरं, बरं. नक्कीच सर शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. बरं.